Hello students, welcome to all of you. Today's lecture we are going to study PMFBY, प्रधानमंत्री फसल बीमा योजना और प्रधानमंत्री पीक विमा योजना. Okay. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही प्रधानमंत्री पीक विमा योजना इन हिंदी अप्लाय ऑनलाइन फॉर्म बीमा योजना 2021. प्रधानमंत्री फसल बीमा योजना देश के किसानों की उन्नती के लिए सरकार द्वारा काफी सारी बघा जी काही देशातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून सरकारने काय केले, खूप साऱ्या योजना ह्या सुरू केल्या. त्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सुद्धा एक सुरू केली आहे. आज आपण या लेखामधून किंवा या इन्फॉर्मेशन मधून जास्तीत जास्त माहिती पीक विमा योजनेची घेणार आहोत आणि याचा लाभ, उद्देश, पात्रता, महत्त्वपूर्ण दस्तऐवज, आवेदन प्रक्रिया आदी. त्याचबरोबर आपले जे मित्र असतील त्यांना आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना नक्की काय आहे त्याची इन्फॉर्मेशन आज बघणार आहोत. ओके, काय सांगितले तुम्हाला, पहिला पॉइंट आहे पीक विमा फसल प्रधानमंत्री पीक विमा योजना. यामध्ये प्रधानमंत्री पीक योजना अब तक किए गए 90,000 करोड़ रुपए के दावे का भुगतान. ओके, त्यामध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना का बजेट हाईलाइट, प्रधानमंत्री फसल बीमा योजना स्कीम, त्यानंतर प्रधानमंत्री फसल बीमा योजना रबी फसल बीमा प्रक्रिया शुरू. देन प्रधानमंत्री फसल बीमा योजना का उद्देश्य. देन प्रधानमंत्री फसल बीमा योजना दिसंबर अपडेट. ओके, so let's see. प्रधानमंत्री फसल बीमा योजना के अंतर्गत देश के किसानों की सभी प्राकृतिक आपदा के कारण फसल में बर्बादी होने का बीमा प्रदान किया जाता है. बघा, जो काही प्रधानमंत्री पीक विमा योजना दिला जातो तो विमा योजना जे काही शेतकरी आपल्या शेतामध्ये पीक घेतात त्या पिकाचं नुकसान होऊ नये किंवा झाल्यानंतर त्या पिकाची नुकसान भरपाई करून द्यावी म्हणून पीक विमा घेतला जातो. इस योजना का कार्यान्वयन भारतीय कृषि बीमा कंपनी द्वारा किया जाता है. बघा, ही योजना कार्याची सुरुवात ही भारतीय विमा कंपनी द्वारा केली जाते. प्रधानमंत्री फसल बीमा योजना केवल प्राकृतिक आपदा के जैसे सूखी पडना. आता बघा काय काय येऊ शकतं. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये पीक कोरडे पडणे, त्याचबरोबर पीक जास्त पिकाला पाणी न मिळणे या गोष्टी काय होतात त्यामध्ये येतात. त्याचबरोबर यापेक्षा वेगळ्या कोणती बाब आहे का की ज्याने पीक हे नष्ट झाले किंवा पीक आलं नाही. प्रधानमंत्री फसल विमा योजनाच्या आत केंद्र सरकार द्वारा 8,800 करोड रुपयाचं बजेट पीक विम्यासाठी जाहीर केलं गेले. लक्षात घ्या, प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये केंद्र सरकारने 8,800 करोड रुपयाचं बजेट हे निर्धारित केले. इस योजना के अंतर्गत किसानों को खरीफ फसल का 2% और रबी फसल का 1.5% भुगतान विमा कंपनी को होगा. काय सांगितलं यामध्ये, या योजनेमध्ये जे काही शेतकरी असतील त्यांनी खरीप जी पिकं असतील त्याच्या 2% आणि रब्बी पिकं जी असतील त्याच्या 1.5% एवढं काय करायचंय, विमा हा एवढा भुगतान हा विमा कंपनीला त्यांनी करणं गरजेचं आहे.
जिस पर उन्हें बीमा प्रदान किया जाएगा, ज्यावरती त्यांना पिकाचा विमा हा दिला जाईल. म्हणजे जर खरीप पीक असेल तर 2% आणि रब्बी पीक असेल तर 1.5% एवढा त्यांनी तिथं प्रीमियम भरणं गरजेचं आहे. ओके, देन ज्यावरती त्यांना विमा हा दिला जाणार आहे. ओके, आणि ह्या योजनेअंतर्गत तिथं आवेदन करणं अतिशय आवश्यक आहे. वेबसाईटवर जाणं, तो फॉर्म डाउनलोड करून घेणं, तो फॉर्म भरणं. ओके, की जेणेकरून भविष्यामध्ये जर आपल्या पिकांचे काही नुकसान झालं तर तिथं आपल्याला विमा कंपनी नुकसान भरपाई भरून देत असते. नुकसान भरपाई तिथं आपल्याला मिळत असते. लक्षात घ्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये केंद्र सरकारद्वारा 8,800 रुपये एवढं बजेट काय केलं गेलंय, निर्धारित केलं गेलंय. ओके, 8,800 रुपयाचं बजेट काय केलं गेलंय, निर्धारित केलं गेलं आहे. देन प्रधानमंत्री फसल बीमा योजना अब तक किए गए 90,000 करोड रुपए के दावे का भुगतान. बघा काय सांगितलंय. प्रधानमंत्री पीक विमा योजना के अंतर्गत किसानों को फसल पर प्राकृतिक आपदाओं से होने वाले नुकसान पर आर्थिक सहायता प्रदान की गई है. बघा, जी काही आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे त्यांना तिथं आर्थिक सहायता मिळाली आहे. आणि ही योजना 13 जानेवारी 2016 पासून सुरुवात झाली आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती असली पाहिजे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात ही 13 जानेवारी 2016 पासून झालेली आहे. ओके, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात ही 13 जानेवारी 2016 पासून झालेली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त पाऊस अतिवृष्टी होणे, त्याचबरोबर जास्तीत जास्त वारं वादळ येणे इत्यादी मुळे जे काही पिकांचं नुकसान होतं त्यांना आर्थिक सहायता दिली जाते. ओके, आर्थिक मदत केली जाते. इस योजना को भारतीय कृषि बीमा कंपनी द्वारा संचालित किया जाता है. ही जी योजना असते या योजनेला भारतीय कंपनीद्वारा काय केलं जातं, संचालित केलं जातं. फसल विमा योजना हे एका वर्षामध्ये लगभग 5.5 करोड इतक्या शेतकऱ्यांना आवेदन देत आहे. आणि ही योजना आतापर्यंत 90,000 करोड रुपयाचा दावा भुगतान त्यांनी मदत केलेल्याचा दावा करते. लक्षात घ्या, ही योजना 13 जानेवारी 2016 सुरू झाली आहे. आणि या योजनेमध्ये आतापर्यंत 90,000 करोड रुपयांचं काय केलंय, मदत ही केली गेली आहे. यामध्ये यह दावे आधार सीडिंग के माध्यम से निपटाए जाते हैं. बघा, हे दावे म्हणजे जे काही की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भरून दिली जाते ती आधार कार्ड नंबरद्वारे दिली जाते. तो आधार कार्ड नंबर इथे जास्तीत जास्त महत्वाचा आहे. कोविड-19 लॉकडाउन के दौरान प्रधानमंत्री फसल बीमा योजना के अंतर्गत काय सांगितले, 70 लाख किसान को 8,741.30 करोड रुपये देण्यात आले. बघा, कोरोनाच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रधानमंत्री विमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 70 लाख रुपये हे देण्यात आले. 70 लाख शेतकऱ्यांना 8,741 करोड रुपये देण्यात आले आहेत. देन इस योजना के अंतर्गत अतिरिक्त प्रीमियम की राशि राज्य एवं भारत सरकार द्वारा प्रदान की गेली है. ओके, देन पूर्वोत्तर राज्यों में 90% प्रीमियम की राशि भारत सरकार द्वारा प्रदान की जाती है. प्रधानमंत्री विमा योजनेमध्ये
विम्याची रक्कम ही रुपये 40,700 एवढी जर असेल तर प्रति हेक्टर रुपये 15,100 अशा पद्धतीने इथं विमा हप्ता हा द्यावा लागत असतो. आणि ह्या योजनेमध्ये ज्या वेळेला शेतकरी आपल्या शेतामध्ये रोप लावत असतो किंवा बी लावत असतो, त्यापासून ते ते बी पूर्ण उगवून त्या पिकाचं कटिंग होईपर्यंत पूर्ण वेळ हा त्यामध्ये समाविष्ट केलेला असतो. देन ज्या वेळेला या योजनेमध्ये बी हे टोपलं जातं, त्यानंतर जी काही फसल पीक येणार आहे ते जर जास्तीत जास्त नुकसान झालं तर या योजनेमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही करून दिली जात असते. जितक्या प्रमाणात फ्लेक्झिबल आहे तितक्या प्रमाणात त्यांना नुकसान भरपाई करून दिली जात असते. त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजने का बजट, यामध्ये काय सांगितलंय, फसल को सुरक्षा प्रदान करने के लिए सरकार द्वारा प्रधानमंत्री फसल बीमा योजना आरंभ की गई थी। इस योजना के अंतर्गत बुआई से पहले लेकर कटाई के बाद तक का समय कवर किया जाता है. बघा, फसल को आपलं पीक जे असेल ते पीकला संरक्षण देण्यासाठी सरकारद्वारा प्रधानमंत्री विमा योजनेमध्ये पीक विमा योजना ही सुरू केली गेली आहे. त्याचबरोबर यामध्ये बी शेतात लावल्यापासून त्याचं बी मोठं होऊन त्याचं जोपर्यंत कटिंग होत नाही तोपर्यंतच समय हा काय केला जातो, त्यामध्ये तोपर्यंतचा समय हा इन्व्हॉल्व केला जातो, अंतर्गत असतो. ओके. देन जर त्यामध्ये जर काही नुकसान झालं, प्राकृतिक आधारे जर काही नुकसान झालं तर तिथं विमा योजना काय करत असते, शेतकऱ्यांना मदत करत असते, नुकसान भरपाई देत असते, आर्थिक सहाय्यता करत असते. आणि या योजना 13 जानेवारी 2016 मध्ये सुरुवात झाली आहे. आणि ह्या योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये 16,000 करोड रुपये का बजेट हे निर्धारित केलं होतं. आणि हे बजेट मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 305 कोटी रुपये जादा होतं. आणि या योजनेमध्ये पूर्ण कृषी क्षेत्राचा विकास हा होईल असे तर सांगितलं गेले. त्यानंतर विश्व स्तर पर भागीदारी के मामले में फसल बीमा योजना सबसे बड़ी फसल विमा योजना है. बघा, जागतिक जर विचार केला जागतिक लेवलवरती पीक विमा योजनेचा, तर प्रधानमंत्री फसल विमा योजना ही सर्वात मोठी योजना आहे. त्याचबरोबर प्रीमियमच्या बाबतीत ही योजना तिसरी सगळ्यात मोठी योजना आहे. लक्षात घ्या, प्रधानमंत्री विमा योजना ही प्रीमियमच्या बाबतीत तिसरी सर्वात मोठी विमा योजना आहे. प्रतिवर्षी लगभग 5.5 करोड किसान इन योजना के अंतर्गत निवेदन करते हैं. पिछले 5 वर्षों का कार्यान्वयन देखते हुए सरकार ने प्रधानमंत्री फसल बीमा योजना को रिलॉन्च करने का निर्णय लिया था. इस योजना को रिलॉन्च करने के बाद में कई संशोधन किए गए. बघा, ही योजना ज्या वेळेला रिलॉन्च करायची वेळ आली त्यावेळेला याच्यावरती जास्तीत जास्त संशोधन हे झाले. देन या योजनेमध्ये जे काही पिकाचं नुकसान होईल ते भरपाई करून दिलं जातं, परंतु त्याचा रिपोर्ट हा एका ॲपच्या माध्यमातून कॉमन सर्व्हिस सेंटर पर्यंत पोहोचवणं अतिशय आवश्यक असतं, की जेणेकरून जे काही आपल्या पिकाचं नुकसान झालंय त्याची माहिती ही संपूर्णतः कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमात पोहोचली पाहिजे, ती पण 72 तासाच्या आत. लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्या पिकाचं जर काही नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत कृषी अधिकारी जे असतील त्या कृषी अधिकाऱ्यांपर्यंत
आवश्यक आहे, त्यांना तिथं इन्फॉर्म करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर बघा 2021 चे काही हायलाइट्स तुम्हाला सांगितले पीक विमा योजनेचे. यामध्ये योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना, विभाग आहे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर, देन लाभार्थी आहे त्याचे देशातील सगळे शेतकरी. ओके, देन ऑनलाईन के आरंभ तिथी, ऑनलाईन ज्या वेळेला इथं आवेदन करायचं असतं त्यावेळेची स्थिती ही कशी असते, सुरू असते. ओके, देन ऑनलाईन आवेदनाची अंतिम तिथी ही 31 जुलै 2019 पर्यंतची होती. त्यानंतर उद्देश काय आहे की देशातील सगळे शेतकरी जे असतील ते सक्षम बनवणं हा एकमेव उद्देश आहे. देन राशीची सहाय्यता राशी बघा, त्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत विमा इथं उतरवता येतो. त्यानंतर योजनेचा प्रकार केंद्र सरकारची योजना आहे. वेबसाईट आहे http:// फसल बीमा योजना .government.in. ओके, देन प्रधानमंत्री फसल बीमा योजना रब्बी फसल विमा प्रक्रिया सुरू. तर ह्यामध्ये काय सांगितलंय, प्रधानमंत्री पीक विमा योजने का अंतर्गत यदि वाइल्ड लाइफ कवर किसानों को लेना है तो उसके लिए प्रीमियर का भुगतान करना पड़ेगा. त्याच्यासाठी त्यांना हप्ता हा भरावा लागणार. ओके, हालांकि राज्य सरकार इस कवरेज पर अतिरिक्त सब्सिडी प्रदान करने का विचार कर रही है. हालांकि बघा, जे काही राज्य सरकार केंद्र सरकार असेल ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर जास्तीत जास्त संरक्षण देण्यासाठी प्रयत्न हे करत आहेत. ओके, कारण जास्तीत जास्त संरक्षण शेतकऱ्यांना मिळणं अतिशय आवश्यक आहे. एकतर आपल्या इकडं शेती चालते ती म्हणजे पाण्यावरती चालते, विभागावरती चालते. त्याचबरोबर जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स होऊन नुकसान होते त्याची नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक आहे, गरजेचं आहे. ओके, देन विमा कंपनी त्यासाठी जो काही त्यांना प्रीमियम दिला जाईल तो प्रीमियम विमा कंपनीनं भरणं अतिशय आवश्यक आहे. विमा कंपनी तथा MOEFCC के परामर्श के साथ सरकार द्वारा बोलिए के मूल्यांकन के लिए विस्तृत प्रोटोकॉल और प्रक्रिया तैयार कर ली गई है. ओके, देन प्रधानमंत्री फसल विमा योजना नवंबर अपडेट बघा काय है यामध्ये. जैसे कि आप सभी लोग जानते हैं, प्रधानमंत्री फसल योजना किसानों के लिए फसल को कुदरती आपदा से होने वाले नुकसान बघा ची भरपाई करून देण्यासाठी याचा सुरुवात केली गेली आहे. त्याचबरोबर ह्या वेळे इस समय देश में कहीं भारी बारिश हो रही है तो कहीं सूखा पड़ा है. ओके, काही ठिकाणी पाऊस पडला की खूप पाऊस पडतो, काही ठिकाणी कोरडं तर कोरडंच असतं वातावरण. ओके, तर त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ते नुकसान भरून निघणं अतिशय आवश्यक आहे. ओके, त्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे. यामध्ये फसल को नुकसान हुआ तो 72 घंटे में आपण कृषी अधिकाऱ्यापर्यंत माहिती ही पोहोचवणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळे हेल्पलाईन नंबर असतात, त्या हेल्पलाईन नंबरचा वापर शेतकरी करू शकतो. ओके, देन तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर इथं सांगितलाय 180018015551. ओके,
बघा, प्रधानमंत्री फसल विमा योजनाचे फायदे तुम्हाला सांगितले. यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत देशातील सगळे किसान जे असतील ते आपलं जे पीक आहे ते नुकसान आपल्याला, जरी नुकसान झालं तरी आपल्याला तिथं भरून मिळणार आहे या उद्देशाने करतात. त्याचबरोबर यदि किसान की फसल प्राकृतिक आपदा के कारण नष्ट हुई है तो उन्हें योजना का लाभ प्रदान किया. बघा, जर शेतकऱ्यांचे जे पीक आहे ते नैसर्गिकरित्या जर नष्ट झालं असेल तर त्यांना, किंवा नुकसान झालं असेल तर त्यांना नक्कीच तिथं काय केलं जातं, विमा योजनेमार्फत काय केलं जातं, त्यांना नुकसान हे भरून दिलं जातं. त्यानंतर यदि किसी किसान की फसल किसी मानव के कारण नष्ट हुई है तो उन्हें योजना के तरह कोई लाभ अथवा प्राप्त नहीं होता. बघा, एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान जर मानव निर्मित तर नुकसानीमुळे झालेलं असेल तर तिथं विमा कंपनी नुकसान भरपाई मिळवून देत नाही. जर नैसर्गिकरित्या जर काही रिस्क असेल आणि त्यातून जर नुकसान होत असेल तर तिथं विमा कंपनी काय करणार, नुकसान भरून देणार. परंतु काही मुलं असे असतात की त्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे काय ते सुद्धा माहीत नसतं. त्यासाठी त्यांनी हे लेक्चर बघणं अतिशय आवश्यक आहे की कुणाला नुकसान भरपाई दिली जाते, कुणाला नुकसान भरपाई दिली जात नाही. ओके, बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी क्रायटेरिया काय, पात्रतेचा क्रायटेरिया काय. यामध्ये ही योजना देश के सभी किसान पात्र हो सकते. बघा, ह्या योजनेसाठी देशातील सगळे शेतकरी पात्र असतात, या योजनेसाठी तयार असतात. आणि योजना के तहत आप अपनी जमीन पर की गई खेती का बीमा करवा सकते हैं. या योजनेमध्ये किसानांनी, शेतकऱ्यांनी जे काही आपल्या जमिनीवरती पीक लावले त्या पिकाचा विमा ते घेऊ शकतात. साथ ही आप उसी आधार पर ही जमीन पर की गई खेती का विमा करवा सकते हैं. बघा काय सांगितलंय, साथ ही तुम्ही जी रेंटवर घेतली जाते जमीन आणि तिथं शेती केली जाते तिथं सुद्धा विमा तिथं घेऊ शकता. ओके, हा क्रायटेरिया असेल प्रधानमंत्री विमा योजना. आता प्रधानमंत्री विमा योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स असतात जे की आवश्यक असतात, त्यामध्ये शेतकरी जो असेल तर शेतकऱ्याचं ID कार्ड प्रूफ लागेल. मग ID कार्ड मध्ये त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, विचवर इज लाईक. ओके, त्याला जे आवडेल ते तो तिथं देऊ शकतो. त्यानंतर आधार कार्ड लागेल, राशन कार्ड लागेल, बँक कार्ड लागेल, तुमचे बँकचे डिटेल्स लागतील. त्यानंतर शेतकऱ्यांचा ॲड्रेस प्रूफ लागेल. ओके, ॲड्रेस प्रूफ मध्ये त्याचं लायसन असेल, पासपोर्ट असेल, वॉटर असेल, ID कार्ड असेल, ड्रायव्हिंग असेल. ओके, देन जर तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजना घ्यायचा असेल तर शेत किराय, जर आपलं रेंटवरती जर शेती असेल तर त्या शेतीचा जो मालक असणार आहे त्याची कराराची फोटोकॉपी तर विमा कंपनीला द्यावी लागत असते. त्यानंतर जो कोणी असणारे विमेदार, जो कोणी आवेदक असणार आहे ज्याला प्रधानमंत्री पीक विमा योजना काढायचा आहे त्याचा फोटो इथं असेल. त्यानंतर किसान द्वारा फसल की बुवाई सुरू किए गए दिवसाची तारीख सुद्धा इथं द्यावी लागते. ओके, सो या पद्धतीने तुम्ही शॉर्ट मध्ये माहिती बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेची. लक्षात ठेवा की ती योजना सुरू कधी झाली, तर ती योजना सुरू झाली ती म्हणजे
ओके, थैंक यू।